ओम औदुंबर प्रियाय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्याला घरातून बाहेर पडताना म्हणायला पाहिजे की स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल ना, तर स्वामींना सांगा आणि मला पोटाशी धरा. तुम्ही खूप आनंदात असाल ना, तेव्हा म्हणा स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करताना तेव्हा म्हणा स्वामी माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकते ना, तेव्हा म्हणा स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा स्वामी तुमच्या कृपेचे व मायेचे उपदार पांघरून माझ्यावर तुम्ही नक्कीच घाला. आणि मित्रांनो, नक्कीच स्वामी तुमच्या मदतीला येतील. आणि असे स्वामींचे संदेश तुम्हाला प्राप्त व्हावे यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. आणि स्वामींवरचा विश्वास तुमचा असाच असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं टाईप करा. भक्ती प्रवासात असेल तर यात्रा बनत असते, भोजनात असेल तर प्रसाद बनतो, भुकेत असेल तर उपवास होतो आणि घरात असेल तर ते घर मंदिर बनत असते. म्हणून जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईल. ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते सर्व काही तुम्हाला मिळणारच आहे. म्हणून जीवन झाली शाळा, अनुभव झाला गुरु, शिका सर्व येथूनच. अभ्यास ठेवा सुरू आणि हा अभ्यास आपल्याला शेवटपर्यंत शिकत राहण्यासाठी मदत करत असतो. आणि प्रत्येक अनुभव आपल्याला त्यातून काही ना काहीतरी शिकवत असतो. म्हणून जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर येत नाही. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी राहत असते. म्हणून काही गुण पाहतात, काही दोष पाहतात. खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहत असतात. म्हणून आपण दुसऱ्यांचं मन अगदी नीट पारखून पाहिलं पाहिजे आणि त्या व्यक्तीमध्ये काय कमतरता आहे याच्याकडे आपण नक्कीच पाहू नये. पण त्याचं मन चांगलं असेल आणि त्याचं मन निर्मळ असेल तर तो व्यक्ती खूप चांगला असतो. म्हणून संशय आला तिथे विश्वास थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जातं. म्हणून आपण कुणासोबत विश्वासघात करू नये. जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो ना, तोच खरा महान व्यक्ती असतो. आणि तेच आपले आईवडील सुद्धा असतात. म्हणून अहंकार जीवनात त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळते. म्हणून कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर करत असते. म्हणून मित्रांनो, तुम्ही कष्टातून वर आले आहात तर नक्कीच तुम्हाला देव यश देणार आहे आणि एक ना एक दिवस तुमचा नक्कीच येणार आहे. म्हणून नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे ना, त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. म्हणून दुसऱ्याची मदत करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मनात आनंदाची जाणीव होत असेल ना तर ती खरी सेवा असते. आणि ती सेवा आपण देवाची करतोय असं आपण समजायला हवं. सर्व शब्दांचा अर्थ सापडतो, पण जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडतो. आणि नात्यांचा अर्थ नात्याची पूर्तता करूनच सापडत असतो. म्हणून जीवन केव्हा संपेल हे कुणालाच माहिती नसते. मनासारखं जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा आपल्याला मिळणार नाही. आणि परत हा जन्म मिळणे अशक्य आहे. कारण आपण चांगली कर्म केली तर या पृथ्वीतलावर देव आपल्याला नक्कीच परत पाठवणार आहे. म्हणून जीवन एक गाणं आहे, ते नेहमी गुणगुणत राहायचं आणि ते जीवन आपण जगत राहायचं. सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवं दिसतं. जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं असतं, तसंच ते पानही असतं. म्हणून आपण असे झाडाप्रमाणे राहिलं पाहिजे की ते सर्वांना छाया देईल आणि सर्वांना मदत करेल. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानामुळे आपण यशाचे साक्षीदार होत असतो. मित्रांनो, झाडाखाली पाणी टाकले ना की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म ही परमात्म्यापर्यंत नक्कीच पोहोचत असतात. म्हणून आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे, स्पर्धा नाही, हे लक्षात ठेवा. आणि ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात ना, त्याच नात्याला खरा अर्थ असतो. आणि बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी मात्र असतात. म्हणून मित्रांनो, घरातील निर्णय जोपर्यंत मोठ्यांच्या सल्ल्याने घेतले जातात तोपर्यंत घर शाबूत राहते. पण जेव्हा सगळे स्वतःला मोठे समजू लागतात ना, तेव्हा मात्र घर हे काबूत राहत नाही आणि ते आपल्या हातातून निष्ठत असते. म्हणून कोणीतरी एकाने निर्णय हे नक्कीच घेतले पाहिजे. आणि म्हणून तर्क असतील जगात हजार, पण विश्वासानेच घडती चमत्कार. म्हणून जो स्वामींवर विश्वास ठेवेल आणि मनोभावाने त्यांची सेवा करेल ना, त्याला फळ हे नक्कीच मिळणार आहे. म्हणून चांगलं वागणाऱ्यांच्या नशिबी कायम मतलबी लोक लिहिलेले असतात. म्हणून मित्रांनो,
ती लोक आपल्या आयुष्यातून निघून जावो यासाठी देव ती लोक आपल्या आयुष्यातून काढून टाकत असतात आणि आपल्याकडे चांगली लोक पाठवत असतात. म्हणून हरण्याची अनेक कारणं असतात, पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम फक्त आवश्यक असतात. म्हणून प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं, फक्त प्रयत्न करणं आपण सोडायचं नसतं. म्हणून मित्रांनो, आपली सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेले मन नसून प्रेमाने भरलेले हृदय आहे. आणि ज्याच्याकडे प्रेमाने भरलेले हृदय असते ना, त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता जीवनामध्ये लाभत नाही आणि जीवनामध्ये कशाची कमी त्याला होत सुद्धा नाही. म्हणून मित्रांनो, जीवनात आज आलेल्या परिस्थितीचा जो संघर्ष करेल ना, त्याला उद्याचे यश हे अनुभवायला मिळत असते. म्हणून आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला काहीच तुमच्याकडे उरणार नाही आणि तुम्हाला काही राहणारही नाही. म्हणून तुम्हाला सर्व काही जीवनामध्ये प्राप्त होऊन जाईल. म्हणून तुम्ही फक्त आपल्या मूळ देवतावर विश्वास ठेवा. नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधीही परत येत नाही. म्हणून वेळेचेही असेच आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणूनच प्रत्येक क्षणाचा तुम्ही आनंद घेतला पाहिजे. दिवसभर जे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबाबरोबर सुखाचे 2 घास हीच आपली संपत्ती आहे आणि हीच तुम्ही जपून ठेवली पाहिजे. जीवनातील नाती ही नियतीने बनलेली असतात. ती आपोआप गुंफली जातात आणि मनाच्या एवढ्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध असं म्हणत असतात. म्हणून मित्रांनो, परिस्थितीशी लढायला शिका. एक स्वप्न तुटलं तरी दुसरं बघायला शिका आणि दुसरं स्वप्नापर्यंत तुम्ही पोहोचायला शिका. कारण पहिल्या स्वप्नामध्ये देवाने आपली परीक्षा घेतली असं तुम्ही समजायला हवं. आणि देव प्रत्येकाचीच परीक्षा याच्यामध्ये घेत असतो. म्हणून परीक्षेमध्ये पास व्हायचं की नापास ते आपल्या हातात असतं आणि आपल्याला लढायचं असतं. म्हणून संघर्ष करताना माणूस एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्या भोवती असतो. म्हणून तुमच्याबरोबर सर्वजण येणार आहेत आणि सर्वजण तुमची मदत करणारच आहेत. फक्त तुम्ही टिकून राहा आणि तुम्ही फक्त संयम ठेवा. सर्व काही मिळणार आहे. सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देत असते. म्हणून आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही आणि स्वतःच्या चुका त्यांना कधी समजतही नाही. म्हणून जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहते ती एक बुद्धिमान व्यक्ती असते. आणि ती व्यक्ती खरंच आपली चाल ही चांगल्या प्रकारे चालत असते आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवं. कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं. आणि ते विचार जर तुमचे असे चाललेले असले तर मग तुम्हाला ते टोचत राहतील आणि ते बोचकत राहतील. म्हणून मेल्यानंतर 2 मिनिटं सुद्धा तुमचं नाव इथं राहत नाही. लोक विचारतात ती बॉडी कुठेपर्यंत आली. मग माणसाला गर्व एवढा कशाचा हवा? आणि हा गर्व आपण नक्कीच करायला सुद्धा नको पाहिजे. म्हणून मनाला जिंकायचे असते ते भावनेने, रागाला जिंकायचे असते ते प्रेमाने, अपमानाला जिंकायचे असते ते आत्मविश्वासाने आणि अपयशाला जिंकायचे असते ते धीराने, संकटाला जिंकायचे असते ते धैर्याने आणि माणसाला जिंकायचे असते ते फक्त माणुसकीने. आणि ते आपण नक्की जिंकू शकतो आणि आयुष्यात नाती आपण नक्की चांगलीही जोडू शकतो. म्हणून मित्रांनो, ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान नक्कीच आपल्याला प्राप्त होणार आहे. म्हणून स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही तर आव्हान माना आणि मनाची शक्ती तुमची नक्कीच वाढेल आणि तुम्ही भरपूर यशाच्या मार्गावर जाल. म्हणून आयुष्यात सर्व हरलात तरी चालेल, पण हिंमत कधीही हरू नका. कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा मात्र देत असते आणि ती प्रेरणाच तुम्हाला भरपूर पुढेही घेऊन जात असते. म्हणून सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या, संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या. आणि स्वामींनी जर आपल्याला पाठबळ दिलं तर आपण लवकरच यशाच्या ठिकाणी जाणार आहोत आणि यशस्वी नक्कीच होणार आहोत. स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते. म्हणून कुणाच्या आशेवर आपण नको राहिला आणि आपण स्वतः विश्व निर्माण करायला हवं. म्हणून अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो. प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. एवढं फक्त लक्षात ठेवा. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे तर तुम्ही चांगले आहात म्हणून. कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नसते. जर एखाद्याचा घाव बोटावर बसला ना तर मात्र तुमची सहीही बदलते आणि मनावर बसला ना तर तुमचा स्वभावही तो बदलत असतो. म्हणून मित्रांनो, मनाशी बाळगलेलं स्वप्न हे पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचं मैदान मात्र तुम्ही नका सोडू आणि शेवटपर्यंत टिकून राहा आणि संयम ठेवा. देव सर्व काही बघत आहे आणि सर्व काही तुम्हाला देणार सुद्धा आहे. म्हणून 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत
आणि समजूतदार बनवत असते. म्हणून अनुभव तुमच्या आयुष्यात असणं फार फार गरजेचं आहे. म्हणून तुमच्या विरोधात जे बोलले जाते ते शांतपणे ऐका, शांत राहा आणि विश्वास ठेवा की काळ सर्वांना उत्तर देणार आहे आणि ते अतिउत्तम असणार आहे. म्हणून काळाची फक्त तुम्ही वाट बघा आणि काळ आणि वेळ ही प्रत्येकाची येत असते, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायला शिका. बऱ्याचदा असं होतं की ज्यांच्याकडे इतरांना द्यायला अगदी थोडं असतं तेच इतरांना सगळ्यात जास्त हे देत असतात. म्हणून सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावेत, नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला मात्र वेळ लागत नाही. म्हणून चुकीची गोष्ट ही चुकीच्या विचारातून येत असते. म्हणून आपण चुकीचे विचार अजिबात करू नये आणि चुकीच्या विचारांमुळे आपल्या मेंदूवर सुद्धा वाईट परिणाम हा होत असतो. म्हणून वेळेचा आणि शिक्षणाचा योग्य वापर केल्यावरच माणूस हा यशस्वी होत असतो. मृत्यूनंतरही तुम्हाला जगायचे असेल ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, वाचण्यासारखे काहीतरी लिहा किंवा लिहिण्यासारखे काहीतरी करा, म्हणून तुम्ही जीवनात यशस्वी नक्कीच व्हाल. म्हणून पानांशिवाय झाडाची आणि संस्काराशिवाय व्यक्तीची काही या जगामध्ये किंमत नसते. आपल्यासोबत इतरांचीही भले व्हावे असे ज्यांना वाटते ना, ते लोक सर्वोत्तम असतात आणि भरपूर पुढेही जात असतात. म्हणून बदल विचार करून किंवा वाचून घडत नाही, बदल विचारांवर कृती करूनच घडत असतात आणि ती कृती केली की मग तुम्ही भरपूर पुढेही जात असतात. म्हणून जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो ना, तोच खरा महान व्यक्ती असतो. अशी वेळ येऊ शकते की आपण अन्याय थांबवू शकणार नाही, परंतु अशी वेळ येऊ देऊ नये की आपण विरोध करण्यात अपयशी ठरू. म्हणून मित्रांनो, लहानपणी वडिलांच्या खांद्यावर बसून देवदर्शन करताना कधी समजलेच नाही की आपण देवाच्याच खांद्यावर बसलोय आणि तेच आपले देव आहेत आणि तेच आईवडील आपल्याला जपायचे आहेत. तरच आपण देवाची भक्ती नित्य नियमाने करू शकू आणि त्यांनाच देव मानून त्यांचीच भक्ती केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचत असते. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं मात्र महत्वाचं असतं. म्हणून या जगात सत्याशिवाय सर्व काही नष्ट होणार आहे आणि सत्यच शेवटपर्यंत टिकणार आहे. म्हणून इतरांना समजून घेणे शहाणपणाचे असू शकते, परंतु स्वतःला समजून घेणे हे जीवनाचे खरे ज्ञान आहे आणि ते ज्ञान आपल्याजवळ असलेच पाहिजे. स्वतःशी प्रामाणिक असलेला माणूस स्वतःच एक खणखणीत नाणं असतो आणि तो प्रत्येक ठिकाणी वाजत असतो. कोणतंच नातं बेरंग होऊ शकत नाही, फक्त समोरच्या व्यक्तीला बोलण्यामधील रंग ओळखता आला पाहिजे आणि तो रंग जर आपण ओळखला तर मग ती व्यक्ती कशी आहे आणि कशी वागत आहे हे सुद्धा आपण ओळखू शकतो. म्हणून उत्तम आरोग्य हे औषधोपचारातून येत नाही, तर कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. म्हणून आरोग्य आपण नक्कीच जीवनामध्ये जपलं पाहिजे आणि आरोग्य आहे तरच सर्व काही गोष्टी आपल्याला मिळू शकतात आणि प्राप्तही होऊ शकतात. म्हणून मित्रांनो, गुरुभक्ती कशी करायची म्हणजे काय? त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का? त्यांच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवा होतच नसते. गुरु सांगेल तसे वागणे हीच त्यांची खरी सेवा असते. म्हणून आपल्याला गुरु जसे सांगतात तसे आपण निश्चितपणे वागावे. आत्मा हा समुद्र आहे तर जीव हा त्याचा अगदी लहान थेंब आहे. म्हणून त्याची ओळख होऊन आत्म्याशी समरस होणे हेच खरे तत्वज्ञान आहे. आणि ज्या ग्रंथाच्या श्रवणाने भगवंताविषयी प्रेम उत्पन्न होते, ज्या त्या योगाने विरक्ती उत्पन्न होते आणि अनितीचे वर्तन टाकून नीतिमार्ग धर्ममार्ग याचा अवलंब करावासा वाटतो, तो सदग्रंथ उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी, दासबोध, नाथ भागवत हे ग्रंथ वाचून सदोदित त्याचे मन करणे आणि हे फार जरुरीचे आहे. त्यांचे ईश्वर प्रेम ते उत्पन्न होते आणि तुम्हालाही भक्ती मार्ग प्राप्त होत असतो आणि देव हेच बघत असतो की आपण काय करत आहोत आणि आपण कशी कर्म करत आहोत. म्हणून अति प्रेमाने आणि निर्मळ मनाने आपण नाम घेतले पाहिजे आणि देवाचे नामस्मरण केले पाहिजे, कारण त्याशिवाय या जगात दुसरे काही तुम्हाला सुख देऊ शकणार नाही. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे भागणार नाहीत आणि प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्व मात्र नक्कीच आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे? म्हणून शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन आणि ते जावे आणि नंतर पुढचं पुढं बघून घ्यावे. कारण देव आपण नामस्मरण करत असताना आपले कधीच वाईट करू शकत नाही, कारण आपण देवाला भजत आहोत आणि देवाचे नामस्मरणही करत आहोत. म्हणून आपली बुद्धी आपल्याला समाधानप्रद नेत नाही तर दुसऱ्याची मदत घेणे आवश्यक आहे. म्हणून अशा वेळी ज्यांची मदत आपण घेतो त्यांची आपण ऐकायला नको का? म्हणून जो शिष्य आज्ञा पाळतो त्याला भेटणे गुरुला भागच पडते. आणि म्हणून तुम्ही आपल्या गुरुची आज्ञा पाळा आणि स्वामी समर्थ जे आपल्याला सांगतात
ते नीट ऐका आणि त्यानुसार तुम्ही नक्कीच जीवनामध्ये ते अप्लाय करा आणि बघा तुम्हाला चांगलेच रिझल्ट भेटतील. म्हणून एखाद्या नास्तिकाला विचारले ना की हे जग कुणी निर्माण केले, तर तो काय सांगेल, तर 5 भौतिक तत्वज्ञानापासून यांची उत्पत्ती झाली आहे. पण ही तत्वे कुणी निर्माण केली, त्यावर तो सांगेल ते मात्र मला माहीत नाही आणि कळत नाही. पण जे कळत नाही त्याला सुद्धा कुणीतरी असलाच पाहिजे. म्हणून देव नाही हे कोणालाच म्हणता येणार नाही. म्हणून आकाशाला भिवून पळाले तरी कुठेही आकाश हे असणारच. त्याचप्रमाणे कुठेही गेले तरी देह, मन आणि त्याच्याबरोबर त्याचे भोगही आपल्या बरोबर येणारच. म्हणून आपल्या वाट्याला आलेले कर्माचे भोग समाधानाने भोगायला आपण शिकले पाहिजे आणि आपण प्रत्येक कर्माचा साक्षी हे स्वामी समर्थ आहेत असे समजून वागावे. म्हणजे दुष्कर्म आपल्या हातून नक्कीच घडणार नाहीत आणि चांगले कर्म मात्र नक्कीच आपल्या हातून घडतील. म्हणून जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी जे करू नये ते त्यांनी केले आहे ही गोष्ट निश्चित आहे. परंतु त्यामागे भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे आणि ती ही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही. स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगून जाणे हा एकच उपाय आहे. आणि ज्याला देवाची पूर्ण आठवण असते त्याला जगाचा दुःखाचा विसर पडलेला असतो आणि म्हणून तो फक्त देवाच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेला व्यक्ती असतो. आपल्याला झोप लागली की काय जाते आणि जागे झालो की काय येते हे नित्याचे असून सुद्धा आपल्याला कळत नाही. जगणे म्हणजे शरीराला चैतन्य असणे होय आणि चैतन्य हे केवळ सच्चिदानंदात्मक आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत स्वाभाविक आनंदच आपल्यालाच पाहिजे आणि हा आनंद आपण भोगावा. आणि कृतीमध्ये आनंद आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो अजिबात नाही आणि असूही शकत नाही. म्हणून जगात सात्विक वृत्तीने वागणारे पुष्कळ असतात, पण मी करतो हा अभिमान त्यांचाही सुटत नाही. म्हणून मी भगवंताचे कृत्य भगवंताला अर्पण करतो असे म्हणतो आणि याचा सुद्धा अभिमान आपल्याला होतो. आणि ज्याचे फळ आपल्या हाती नसते ते कर्म मी केले असे म्हणण्यात काय पुरुषार्थ आहे आणि त्यात काहीच पुरुषार्थ नाहीये. म्हणून सरून गेला काळ का चिंता करतो तू बाळ, जोड स्वामी नामाशी नाळ नव्याने उजाडेल सकाळ. आणि अशी सकाळ अति चांगली असेल आणि भरपूर मनमोहक असेल म्हणून त्याला सांगायचं, ज्याला नाही समजत त्याला टाळायचं. आणि म्हणून जे तुमचं मनापासून ऐकून घेतील त्यालाच तुमचे प्रॉब्लेम्स आणि तुमच्या मनामधल्या गोष्टी तुम्ही नक्की सांगितल्या पाहिजे. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके सुंदर कर्म ह्या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले आणि त्याला वेगळे पुण्य कमवण्याची अजिबात जीवनामध्ये गरज राहत नाही. म्हणून मित्रांनो, लोकांचं वाईट करून आपलं चांगलं होईल अशी अपेक्षा करूच नका. कारण कर्माची फळं एक ना एक दिवस आपल्याला भोगावीच लागत असतात आणि ती प्रत्येकाच्या वाट्याला सुद्धा येत असतात. म्हणून मेलेल्या माणसासमोर रडणारे बरेच असतात, पण तोच माणूस जिवंत असताना त्याला समजून घेणारं कोणीच या जगात उरलेलं नसतं आणि कोणीच त्याला समजूनही घेत नाही. म्हणून माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींनी माहीत आहे मी कधी कुणाचं वाईट केलं नाही आणि ते करूही नाही. म्हणून कचऱ्यात पडलेली भाकरी हेच सांगते, पोट भरलं की माणूस आपली लायकी ही विसरून जात असतो. म्हणून मनापासून जीव लावला तर पाखरू सुद्धा आवडीने जवळ येतं. म्हणून आयुष्यात एकदाच आहे, त्यामुळे सर्वांशी आपण प्रेमाने वागले पाहिजे आणि स्वामींची भक्तीही केली पाहिजे. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही, फक्त त्यांना दुःखाशी 2 हात करण्याची कला मात्र नक्कीच जमलेली असते. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं हे सोडायचं नसतं. आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपलेही वाईट होऊ शकत नाही. हा विश्वास स्वतःचा रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्कीच तुम्हाला जाणवेल. म्हणून आपल्या जवळ जे आहे त्यातच समाधानी राहायला शिका, कारण जास्त प्रकाश देखील माणसाला आंधळा बनवत असतो आणि मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टी आनंदाने स्वीकारणं खरंच अवघड असतं. आणि चांगलं असणं सुद्धा कधी कधी चांगलं नसतं. म्हणून स्वतःला सुंदर ठेवण्यासाठी कुठे तिला वेळ आहे, तरी पण आपली आई या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती सुद्धा आहे. म्हणून लिहिलेले अक्षर विकता येतील, पण दिलेला शब्द हा विकायचा मात्र नसतो. म्हणून प्रत्येकाला आपल्या शब्दाचं पालन हे नक्कीच करायला हवं. मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथे घास असावा आपल्या सुखाचा. आणि तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं जीवन आपलं नक्कीच व्यर्थ आहे. देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांनी प्रयत्न प्रामाणिक केलेले असतात. आणि नातं टिकवण्यासाठी सर्वात सुंदर ही मालमत्ता आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमचा वेळ आहे. आणि तुमचा वेळ हा त्यात तुम्हाला गुंतवावा लागेल. आणि आयुष्यात उजेड आला की अंधारात ज्यांनी साथ दिली त्यांना विसरायचं कधीच नसतं. देवाने सगळ्यांना हिरा म्हणूनच जन्माला घातला आहे, पण इथे जो घासलेला घास जाईल तोच चमकेल. आणि म्हणून
जो व्यक्ती घासला जाईल ना आणि जीवनात कष्ट करेल ना, तो व्यक्ती पुढे जाणार आहे आणि यश आपलं मिळवणार आहे. म्हणून फार गंभीर होऊन जगू नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि गेले. कोणा वाचून कोणाचे काही मात्र अडत नाही. म्हणून नातं म्हणजे फक्त आपल्या कम्फर्टनुसार वेळ देणे नाही, तर वेळ नसतानाही एकमेकांसाठी वेळ काढणे हे असते. म्हणून आपण स्वामींच्या दर्शनासाठी नक्कीच वेळ काढला पाहिजे आणि वेळ घेऊन आपण स्वामींचं दर्शन सुद्धा केलं पाहिजे. म्हणून पगार नावाची लालच मिळायला लागल्यापासून मी माझी स्वप्नच विसरून गेलो. आणि अशी पगार आपण नक्कीच कमावू शकतो, पण आयुष्यामध्ये सर्व स्वप्न आपली साकार नाही करू शकत. म्हणून ते साकार करण्यासाठी छोटा का होईना तुम्हाला तुमचा जोडधंदा नक्कीच टाकावा लागतो आणि त्यानेच तुम्हाला भरपूर काही प्रगती मिळत असते. म्हणून आंधळ्याला दिसायला लागलं की सगळ्यात पहिलं त्याचं काठीला फेकून देतो, जिने पूर्ण आयुष्य त्याला आधार दिलेला असतो आणि तो आधारच त्याला नकोसा वाटत असतो. म्हणून बस इतकंच प्रामाणिक आयुष्य जगायचं आहे की जेव्हा कोणी बोलेल तुला तुझ्या कर्माची फळं एक ना एक दिवस नक्कीच भेटतील, तेव्हा आपल्याला चांगलंच वाटलं पाहिजे आणि वाईट वाटलं नाही पाहिजे. कारण आपण जीवनामध्ये जी कर्म केली ती सर्वच कर्म आपण चांगलीच केली आहेत आणि कुणाचंही आपण नक्कीच आपल्या मनापासून वाईट केलं नाही. म्हणून तुमच्यातल्या 3 गोष्टी जो ओळखतो त्याच्यावरच विश्वास ठेवावा. हास्यामागे लपलेलं दुःख, रागवण्यामागे असलेलं प्रेम आणि मौनाचं कारण. आणि या 3 गोष्टी ज्याला कळाल्या तो तुमचा जवळचा व्यक्ती मात्र नक्कीच असतो. म्हणून कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तरी कोण कधी उपयोगी पडेल हे सांगताही मात्र येत नाही. म्हणून एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना की त्याला त्याची लायकी हे समजायला वेळ लागत नाही. म्हणून नाती तोडली नाही पाहिजे हे खरं आहे, पण जिथे आपली किंमत नाही तिथे नाती टिकवूनही काही उपयोग मात्र नसतो. म्हणून कोणाला कितीही जीव लावा, शेवटी ते आपल्या परोपणाची जाणीव करूनच देतात. आणि लाडावून वाढवलेली मुले मोठी झाल्यावर आपल्या आईवडिलांचे लाड करत नाहीत, पण घडवून वाढलेली मुले ही मोठे झाल्यावर आपल्या आईवडिलांना दैवत ही मानत असतात. म्हणून ती संस्काराची गोष्ट ही खरी त्या ठिकाणी होत असते. म्हणून वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते, पण वडिलोपार्जित सौंदर्यही मिळू शकतं, पण सुख आणि समाधान हे स्वतःलाच कमवावं लागतं आणि ते आपणच बनवत असतो. म्हणून संघर्ष चालू आहे आणि चालूच राहील, नशिबाशी, वेळेशी, लोकांशी आणि स्वतःशी. आणि हा संघर्ष आपल्याला शेवटपर्यंत टिकून ठेवायचा आहे, कारण याचंच नाव जीवन असं आहे आणि असंच जीवन आपल्याला जगायला लागणार आहे. म्हणून समोरचा कारण देऊन बोलणे कमी करायला लागला की आपण समजून जायचं की आपला खेळ संपला आहे त्याच्या आयुष्यातून आणि तो व्यक्ती आपल्याला परत त्याच्या आयुष्यात कधीच आणू नये आणि त्या व्यक्तीशी आपण बोलूही नाही. म्हणून नका लावू कुणाला जीव. दुनिया झाली खूप निर्जीव. भावनेशी खेळून लोक हृदय तोडतात आणि मग नंतर ते आपल्याशी विलीन होत असतात. मित्रांनो, परत मग आपल्याला त्यांच्यामध्ये काहीच गोष्ट ही आवडत नसते आणि आपली गोष्ट त्यांच्यासोबत होतही नसते. म्हणून मित्रांनो, स्वार्थी जगात तुला कोणी साथ देणार नाही. इथे लढणे देखील स्वबळावर आणि सावरणे देखील स्वबळावर आहे. म्हणून माझ्या आसपास अशी सुद्धा लोक आहेत, त्यांच्या हृदयात विष आहे आणि जिभेवर साखर आहे. म्हणून अशा लोकांपासून आपण जेवढं लांब राहिलं तेवढंच आपण चमकत राहू आणि पुढे जात राहू. म्हणून तेजस्वी सूर्याची किरणं घेऊन येते एक ऊर्जा. नव्या दिवसाच्या तुम्हाला गोडगोड शुभेच्छा आणि असाच नवा दिवस तुमच्या आयुष्यात उजाडो, ज्या दिवशी तुम्हाला खूप आनंदाची गोड बातमी मिळो आणि तुमच्या आयुष्यात खूप खूप छान गोष्टी तुमच्या आयुष्यात येऊ. आणि जर आपला हेतूच प्रामाणिक आणि शुद्ध असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्यांच्या टीकेला काहीच महत्त्व राहत नाही, कारण आपला हेतू हा निर्मळ मनाने केलेला आहे आणि एकदम प्रामाणिकपणे आपण काम करत आहे. म्हणून प्रसिद्ध होणे सोपे आहे, पण परिपूर्ण होणे फार कठीण आहे. आणि परिपूर्ण हा व्यक्ती कोणीच होऊ शकत नाही. प्रत्येक वेळी माणूस वाईट नसतो, कधी कधी त्याची वेळ वाईट असते. कोणाला वाईट समजण्या अगोदर त्याची परिस्थिती जाणून घेतलीच पाहिजे आणि ती परिस्थिती जाणून घेतली तर आपल्याला समजत असते की तो व्यक्ती कसा आहे आणि कसा वागत देखील आहे. म्हणून मानवी शरीराचा सर्वात सुंदर भाग म्हणजे हृदय आहे. आणि जर ते स्वच्छ नसेल तर मग तेजस्वी चेहऱ्याचाही उपयोग या जगात कुठे होत नाही. आणि म्हणून तुमचं मन हे छान असायला हवं. नुसतीच भाकरी कमावणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं. आणि हे सुख प्रत्येकाला लाभत नाही. मग नुसतेच लोक पैशा मागे धावत असतात. न मागताही आशीर्वाद देणारे देव म्हणजे आपल्या घरातील आपले आईवडील आहेत आणि त्यांना आपण नक्कीच जपले पाहिजे. काम क्रोध करतो सर्वनाश, अति लोभात होतो विनाश. हृदयात ठेवा भाव निस्वार्थ, अनुभवावे सुख ते परमार्थ. म्हणून आपण निस्वार्थ भक्तीने ही स्वामींची भक्ती केली पाहिजे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. नक्कीच परमार्थ तुम्हाला लाभेल आणि देव चमत्कार तुम्हाला नक्कीच दाखवतील.
जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत आहे आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव आहे. आणि तो अनुभव चांगला असला की आपल्याला सर्व काहीच नक्कीच मिळत असते. आणि या जगात कोणतीही व्यक्ती सर्व गुणांनी परिपूर्ण नाही. म्हणून काही कमतरतांकडे दुर्लक्ष करून नातेसंबंध टिकवायला आपल्याला काही हरकत नसायला हवी. म्हणून जो दुसऱ्यांच्या भवितव्यामुळे ढवळाढवळ करतो त्याला स्वतःचं भविष्य कधी साकार करता मात्र येत नाही आणि स्वतःचं भविष्य तो व्यक्ती साकारही करू शकत नाही. म्हणून ज्याप्रमाणे सोन्याची चाचणी घासणे, कापणे, गरम करणे आणि ठोकणे अशा 4 पद्धतींनी होत असते, त्याचप्रमाणे माणसाची परीक्षा त्याचा त्याग, नम्रता, सद्गुण आणि कर्तृत्वाने होत असते. म्हणून जवळ धन असूनही मनात निराशा असेल तर त्या श्रीमंतीचा काही उपयोग नसतो. त्याच्यापेक्षा आशेने जगणारा गरीब आणि सुखी असतो आणि तो सर्व काही प्राप्त आपल्या जीवनामध्ये करत असतो. म्हणून शिक्षणाने यशाचे दार खुले होते आणि स्वतःला ओळखण्याची संधी आपल्याला त्याच्यामध्ये मिळत असते. म्हणून उमेदवार निवडताना काळजी न घेतल्यास तुमचे सर्व काम हे वाया जात असते. मग तो उमेदवार कोणताही असो, तो तुमच्या जीवनातील असो, तुमच्या घरातील असो, मग तुमचा मित्र असो. काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय हे खेचायला सुरुवात करत असतात आणि मग तुम्हाला मागेही खेचत असतात. पण तुम्ही हे थांबून राहायचंय आणि धीटपणे तुम्ही लढायचं आहे. नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल आणि यशाच्या मार्गाला सुद्धा तुम्ही नक्कीच जाल. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला समजून घेत नसेल तेव्हा गप्प बसणे हे चांगले, कारण वादविवादाने गोष्टी ह्या बिघडत असतात आणि त्या टोकाला सुद्धा नक्कीच जात असतात. म्हणून प्रत्येक क्षणात प्रेम आहे, प्रत्येक क्षणात आनंद आहे. गमावलात तर आठवण आहे आणि जगलात तर मग जीवन आहे. म्हणून तसंच तुम्ही जगत राहायचं आहे. अंतरंगातून उपजणाऱ्या प्रकाशात कोणीही कधीही झाकोळू शकत नाही. तुमचे शरीर मौल्यवान आहे, ते तुमच्या प्रबोधनाचे साधन आहे आणि त्याची काळजी तुम्ही नक्कीच घ्यायला हवी. म्हणून मित्रांनो, जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही ना, तोपर्यंत त्याची प्रतिभा ही जगासमोर येत नाही आणि तो शूरवीर व्यक्ती सुद्धा या जगामध्ये होत नाहीत. म्हणून जेव्हा जीवनाच्या रथाचा सारथी योग्य असतो ना, तेव्हा जीवनाची सर्व उद्दिष्ट अगदी सहज साध्य आपल्याला करता येत असतात आणि आपण जीवनामध्ये भरपूर पुढेही जात असतो. म्हणून स्वार्थ, गैरसमज, मोह या गोष्टी सांगून येत नाहीत आणि जाताना सांगण्यासारखं काहीच ठेवत सुद्धा नाहीत. म्हणून मी सर्वोत्तम आहे हा आत्मविश्वास आहे, पण मीच सर्वोत्तम आहे हा मात्र तुमचा अहंकार नक्कीच आहे. म्हणून प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्याजवळ बाकी मात्र राहत असते. आणि जी व्यक्ती स्वतःवर मनापासून प्रेम करते ती कधीही कोणाला दुखवू मात्र शकत नाही. म्हणून कर्तव्य म्हणजे धर्म आहे आणि प्रेम देव आहे. सेवा ही पूजा आणि सत्य ही भक्ती आहे आणि सत्यच आपण जीवनामध्ये बोलत राहिले पाहिजे. म्हणून खरे ज्ञान तेच आहे जे स्वाभिमान आणि अभिमान यातील फरक आपल्याला जीवनामध्ये शिकवत असते. आणि म्हणून कमतरता प्रत्येकात असते, फरक फक्त एवढाच असतो की काही हिशोब करतात आणि काही दुर्लक्ष करत असतात. म्हणून आई वडिलांचे ऋण हे कधी न फेडता येणारे नाते, हे निस्वार्थ प्रेमाचे जगात कुठेही न मिळणारे आणि असं नातं तुम्हाला प्रत्येक जगात हे कुठेही मिळणार सुद्धा नाही. म्हणून चिंतेमुळे मनाला त्रास होतो आणि आत्म्याला थकवा येतो. म्हणून चिंता करणं तुम्ही नक्कीच बंद केलं पाहिजे आणि चिंता अजिबात तुम्ही नाही केली पाहिजे. तुमच्या मनावर राज्य करा, नाहीतर ते तुमच्यावर राज्य नक्कीच करेल आणि तुमच्याकडून जे तुम्हाला नको आहे ते नक्कीच ते करून घेत असते. म्हणून अहंकार त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता मिळालेलं भरपूर काही असतं आणि आपलं वडिलोपार्जित त्याला धनसंपत्ती प्राप्त झालेली असते. म्हणून कष्ट केल्याशिवाय आपल्यालाही त्याची चव कळत नाही आणि ते आपल्याला कसं मिळालं याचाही आपल्याला थोडा बोध होत असतो. म्हणून माझ्या आसपास अशी लोक सुद्धा आहेत जी चुकीची बोलत असतात आणि चुकीची वागत असतात. मग त्या लोकांकडे आपण लक्ष न देता आपल्या कामावर फक्त लक्ष देत राहिले पाहिजे. मग जीवनात आपण भरपूर आनंदाचे क्षण अनुभवू. म्हणून सुंदर क्षण हे प्रवाशांप्रमाणे निघून जातात, आठवणी मात्र रस्त्यांसारख्या तिथेच थांबून राहत असतात. म्हणून साम्राज्य उभी राहतात आणि कोसळतात, पण दीर्घकाळ टिकतात ती केवळ तत्वे आणि व्यक्तीचा हा फक्त आदर्श असतो आणि तो आदर्श आपण शेवटपर्यंत टिकून ठेवला पाहिजे. गुण पाहून अनेक लोक तुमच्यावर प्रेम करतील, पण आयुष्यात त्याला स्थान द्या जो उणिवा पाहूनही तुमची साथ सोडणार नाही आणि तुमच्याबरोबर तो व्यक्ती टिकून राहत असतो. म्हणून थकले असाल तर थोडी विश्रांती घ्यायला काही हरकत नाही, पण हार मानून कधी तुम्ही थांबू नका आणि कधी यशापर्यंत जाताना तुम्ही कधीही मागे वळून सुद्धा बघू नका. म्हणून मित्रांनो, ऑक्सिजन असो किंवा माणसाचे विचार पातळी तुमची कमी झाली ना की तुमचा धोका या शरीराचा किंवा मग तुमच्या जीवनाचा हा वाढतच असतो. आणि स्वप्न सांगायची नसतात, ती साकार करून फक्त दाखवायची असतात. आणि म्हणून पायाला जर ठेच लागली
तर दोष हा दगडाचा नसतो, तर तो तुमच्या बेजबाबदार चालण्याचा असतो. एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि असे अनुभव आपल्याला जीवनात येतच राहतील. म्हणून पंख त्याचेच मजबूत असतात जे एकटे उडतात आणि प्रभावाविरुद्ध झेप घेत असतात. म्हणून सुखाच्या शोधात लोक वणवण फिरतात आणि दमल्यावर जाणवतं की समाधानातच खरं सुख होतं आणि तेच आपण अनुभवलं नाही आणि त्याची कदर सुद्धा केली नाही. म्हणून कदर करायला शिका. ना आयुष्य परत येतं ना माणूस आयुष्यातील आपली माणसं परत येत असतात. मित्रांनो, कर्तव्य, कर्ज, उपकार या 3 गोष्टींचं कधी विस्मरण होऊ देऊ नका. आणि या 3 गोष्टी नेहमीच तुम्ही जपून ठेवायला शिका. आळशी आणि दुबळे लोक नेहमी नशिबाची भाषा करतात आणि नशिबावर ती लोक अवलंबून राहत असतात. पण आपण नशिबावर न अवलंबून राहता आपल्या मनगटामध्ये ताकद आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं टाईप करा. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तुमच्या मनापासून तुम्ही भरपूर काही गोष्टी या मिळवू शकतात आणि तुमच्या मनामध्ये भरपूर काही गोष्टींचा अथांग सागर हा दडलेला आहे आणि त्या सागरातून तुम्हाला जे हवं ते मिळवू नक्की शकता. पण त्यावर तुमचं नियंत्रण असायला हवं आणि तुम्ही सकारात्मक गोष्टी बोलायला हव्यात. तुमच्या अचेतन मन मानसिक अडथळे कसे दूर करते ते आपण जाणून घेऊ. आता तुम्ही अशा अडचणींच्या चक्रव्यूहात अडकले आहात की त्यापासून बाहेर पडण्याचा मार्गच तुम्हाला दिसत नाही. आणि अशा वेळी तुम्ही काय करू शकता? मग समस्येची उकल समस्येतच असते. प्रत्येक प्रश्नाला उत्तर हमखास असेलच आणि तुमच्या अचेतन मनातील अपरंपार बुद्धिमत्तेला सगळे दिसत असते आणि सगळे समजतही असते. पण त्यांच्याजवळ तुमच्या प्रश्नाचे उत्तर असते आणि ते तुम्हाला त्याच वेळी ते उत्तर देत असते. मात्र तुम्ही ते ऐकले पाहिजे. गाढ विश्वास ठेवून तुम्ही तुमच्या अचेतन मनाने दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करायला हवा आणि तुमच्यातील सर्जनशील बुद्धिमत्ता आणि तुमच्या प्रत्येक समस्येचे सुखद समाधान आणत असते. आणि असा मानसिक दृष्टिकोन तुम्ही विकसित केला तर तुम्ही ज्यांच्या शोधात आहात ते उत्तर तुम्हाला नक्कीच सापडेल. आणि खात्री बाळगा की मनाचा असा दृष्टिकोन तुमच्या सगळ्या उपक्रमात शांती, सुव्यवस्था आणतो आणि त्यांना अर्थपूर्ण बनवत असतो. म्हणून सवय कशी लावावी किंवा सोडवावी, आपण सवयीनुसार जगणारे प्राणी आहोत आणि सवय हे आपल्याला अचेतन मनाचे कार्य असते. आणि आपण पोहणे, सायकल चालवणे, नृत्य करणे, गाडी चालवणे या गोष्टी शिकत असताना त्यांचा वारंवार सराव तोपर्यंत करतो जोपर्यंत त्या कार्याचा सुस्पष्ट खुणा किंवा त्यांची ठसे आपल्या अचेतन मनावर उमटत नाही. म्हणून अचेतन मन त्या कृत्यांचा सवयींचा रूपात ताबा घेतो आणि म्हणून सवयीला कधी कधी व्यक्तीचा दुसरा स्वभाव म्हटले जाते. म्हणजे त्या कृतीचे विचार व कृती यांना अचेतन मनाने दिलेली प्रतिक्रिया हा आपला पहिला स्वभाव असतो. आणि जर आपण स्वतःला आपल्याला सवयी लावून घेत असतो तर त्याचा अर्थ असा की आपण चांगल्या व वाईट सवयी निवडण्यासाठी स्वतंत्र आहोत. आणि जर तुम्ही ठराविक काळ वाईट विचार केला व वाईट कृती केली तर तुम्हाला तसा विचार व कृती करण्याची सवय जडते व ते तुम्हाला सतत तसे करायला भाग पाडत असते. आणि तुमच्या अचेतन मनाचा नियमाचा भाग पाडण्याचा, दडपण आणण्याचा आहे. म्हणून त्याने वाईट सवय कशी मोडली अशी आपण एक कथा नक्कीच ऐकूया आणि तुम्ही ती ध्यान देऊन नक्कीच ऐका. मित्रांनो, बॉब जे माझ्याकडे आला असं लेखक म्हणतात. आणि तेव्हा तो निराशेच्या दाराच्या काठावर उभा होता आणि पिण्याच्या सवयीपायी मी माझी नोकरी, पत्नी आणि कुटुंब घालवून बसलो आहे. आणि तो मला म्हणाला, माझी पत्नी माझ्याशी फोनवर सुद्धा बोलायला तयार नाही आणि ती आम्हाला आमच्या मुलांना भेटू देत नाही. मला कळत नाही मी काय करावे. म्हणून तू दारू सोडण्याचा प्रयत्न केलास? असं त्या लेखकांनी विचारले. तेव्हा म्हणाला, अर्थातच मी तसा प्रयत्न खूप वेळा केला आणि काही काळ पिणे थांबवलेही होते. पण मला पिण्याची अनावर तलप लागते आणि मग मी 2-2 आठवडे नशेत लोळत असतो आणि सगळे खूप भयानक झाले आहे. म्हणून त्या अभागी माणसाला असे अनुभव वारंवार येत राहिले आणि त्याला कळून चुकले की आपण संपूर्णपणे दारूच्या आहारी गेलो आहोत. आणि त्याला एकीकडे हेही कळत होते की त्याने ही सवय सोडून द्यायला हवी. पण दारूच्या अनावर इच्छेला दडपून टाकण्याचा त्यांच्या प्रयत्नांनी मामला अधिकच बिघडत होता. आणि दारू पिण्याची सवय सोडून देण्यात वारंवार आलेल्या अपयशाने त्याला वाटू लागले की दारूची तलप काबूत ठेवणे त्याच्या हाती गोष्ट उरलेली नाही. आणि त्यांच्या या असमर्थतेच्या विचाराने त्यांच्या अचेतन मनासाठी जबरदस्त सूचनेचे काम केले आणि त्याची दुर्बलता वाढून जाऊन त्यांचे जीवन म्हणजे असफलतांची शृंखला बनून होते. आणि मी त्याला त्यांच्या चेतन व अचेतन मनाच्या कार्यात संवादिता निर्माण करण्यास शिकवले. आणि जेव्हा ही दोन्ही मने परस्पर सहकार्यांचे कार्य करतात तेव्हा मन नक्कीच तुम्हाला अचेतन मनात ठरवलेली कल्पना व इच्छा साकार होत असते. आणि त्यांच्या बुद्धीला हे पटले की जसे त्यांच्या जुन्या सवयींनी त्याला अडचणींच्या दलदलीत फसवले आणि तसेच आता तो जाणीवपूर्वक नव्या मार्गाने, सवयीने, संयम आणि मनशांतीकडे जाऊ शकतो. आणि त्याला समजले
की त्याचे जीवघेणे मद्यपान आणि त्याची स्वयंस्फूर्त सवय बनून गेले आहे. आणि पण ही सवय जर त्याने जाणीवपूर्वक लावून घेतली होती, मग त्याला जाणवले की जशी त्याला नकारात्मक सवय लागू शकते तशी सकारात्मक सवय देखील लागू शकते. आणि याचा परिणाम म्हणून सर्वप्रथम त्याने ही सवय सोडायला मी असमर्थ आहे असा विचार करणे सोडले. आणि त्याला स्पष्टपणे दिसून आले की ती सवय सोडण्यात त्याच्या याच विचाराशिवाय दुसराच कोणता अडचण नव्हता. आणि त्यामुळे साहजिकच त्याला मोठे मानसिक प्रयत्न करण्याची किंवा मग जोर जुलूम करण्याची गरज नव्हती. आणि त्याच्या मानसिक छबीची ताकद आहे. बॉबने मन व शरीर सैल सोडून शांत ध्यानमग्न तंत्रावस्था प्राप्त करणे सुरू केले. आणि अशा अवस्थेत शिरल्यावर तो त्याला इच्छित असलेल्या परिणामांचे एक चित्र मनातल्या मनात तयार करून त्यांचे मनन करू लागला. आणि त्याला माहिती होते की त्याचे अचेतन मन त्या मानसिक चित्राला सहज वास्तविकता बनवू शकते. आणि तो कल्पना करायचा की तो घरी परतला आहे आणि त्याची चिमुकली त्याच्या गळ्याला मिठी मारून म्हणत आहे, अहो डॅडी, तुम्ही घरी परत आला आहात हे किती छान आहे म्हणून सांगू. तो नियमित अशा पद्धतशीर बैठका घेऊन वरील प्रमाणे ध्यान करायचा. आणि जेव्हा त्याचे मन भरकटू लागायचे तेव्हाच तो त्याच्या छकुलीचे मानचित्र आठवायचा आणि तिचे गोड स्मित आणि तिच्या चिवटाचे जिवंत झालेले घर कल्पनेत जिवंत करायचा व भावविभोर होऊ द्यायचा. मग या सगळ्यांमुळे त्याच्या मनाला नवीन सवय जडू लागली आणि ती संत प्रक्रिया होती. पण त्याने ती चालू ठेवली आणि त्याने चिकाटी सोडली नाही. कारण त्याला माहिती होते की आज ना उद्या तो त्याच्या अचेतन मनात नवीन सवयींचा मार्ग पक्का करील. आणि मी त्याला सांगितले होते की तो त्याच्या चेतन मनाला एक कॅमेरा समजू शकतो. आणि त्याचे अचेतन मन म्हणजे त्या कॅमेऱ्यातील फिल्मची पेट असते जिच्यावर कॅमेराने घेतलेले चित्र नोंदवले जाते. यामुळे तो खूप प्रभावित झाला आणि त्याच्या मनावर त्याने तयार केलेले चित्र हे दृढपणे अंकित व्हावे असे तिने ते डेव्हलप व्हावे हेच त्याचे एकमेव उद्दिष्ट बनले. आणि कॅमेऱ्याच्या फिल्म्स अंधारात धुतल्या जातात आणि डेव्हलप होतात, तसेच मानसिक चित्र हे अचेतन मनाच्या अंधाऱ्या खोलीत डेव्हलप होत असते. म्हणून केंद्रित ध्यान बॉबला हे आधी समजले की त्याचे चेतन व कॅमेऱ्यासारखे असते. आणि त्यामुळे त्याने कोणतेही प्रयत्न केले नाहीत, कोणताही मानसिक संघर्ष नव्हता. पण त्याने फक्त शांतपणे त्यांच्या विचारांची जुळवाजुळव केली आणि त्यांच्या मनासमोरील दृश्यावर लक्ष केंद्रित केले. आणि हळूहळू त्या चित्राशी एकरूप होईपर्यंत हे करीत राहिला. आणि त्याच्या मानसिक चलचित्राची दृश्य फितीची वारंवार पुनरावृत्ती करीत तो त्यांच्या मानसिक वातावरणात संपूर्णपणे मग्न झाला. आणि इच्छित परिणाम मिळतीलच अशी त्याला खात्री होती आणि त्याबद्दल लेशमात्र शंका नव्हती. आणि जेव्हा त्याला दारूची आठवण व्हायची तेव्हा तो पिण्याच्या विचारातून मन वळून त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या घरात राहण्याच्या भावनेशी तल्लीन व्हायचा. आणि तो त्यांच्या प्रयत्नात यशस्वी झाला. कारण तो त्यांच्या मनात जे चित्र बनवित आहे हे त्याच्या लक्षात व प्रत्यक्ष अनुभवाला येईलच असा प्रबळ विश्वास त्याच्या मनात होता. आणि आज तो पूर्णपणे निवडला आहे आणि त्याच्या व्यवसायातच यशस्वी ठरला नाही तर त्याच्या कुटुंबासह पुन्हा आनंदाने दिवस घालवित आहे. म्हणून ती म्हणाली, तिच्या मागे 7.5 लागली आहे. आणि अशी एक गोष्ट आहे, परत ती गोष्टही आपण ऐकून घेऊया. मागच्या 3 महिन्यापासून माझ्या मार्गात एका पाठोपाठ एक अडथळे येत आहेत. मला वाटते माझ्या मागे 7.5 लागली आहे. रुथ बी एका अशा फर्मची संस्थापिका होती जी व्यावसायिकांसाठी बिल्डिंगचे आणि त्यांचे रेकॉर्ड तयार करण्याचे काम करीत होती. सुरुवातीला तिला कंपनीला चांगले यश लाभले, पण नंतर काहीतरी बिघडले आणि ती म्हणाली, मला कळत नाही, अचानक जणू माझ्याकडे उघडे असलेले सगळे दरवाजे घट्ट मिटले गेले. आणि वेळोवेळी मी एखाद्या ग्राहकाला आम्हाला त्याचे काम देण्यासाठी पटवायचे आणि तो आता करारावर सही करणार आणि इतक्यात काहीतरी व्हायचे आणि ऐनवेळी तो माघार घ्यायचा. काय चालले ही समस्या कधीपासून उद्भवली आहे मी तिला विचारले. मग मी ती सांगितल्याप्रमाणे जवळजवळ 3 महिन्यांपासून ती उतरली. आणि एप्रिलच्या मध्यापासून मी तिला उत्सुकतेने विचारले, तू तारखेबाबत इतके नेमके कसे सांगू शकतेस? आणि तेव्हा काही खास घडले होते. मग तिच्या कपाळावर आड्या पडल्या आणि हो तसेच आहे आणि तुम्हीही ते मान्य कराल. आणि मी एका दातांच्या डॉक्टरला ग्राहक बनवण्याचा प्रयत्न होते आणि मी त्याचे नाव सांगणार नाही, पण तुमच्या बाळांच्या दातांचा तुम्हाला तार क्लिप लावावी लागली असेल तर तुम्ही त्याला नक्कीच ओळखत असाल. आणि मी त्याला सगळे समजावून सांगितले आणि त्याला पटवून दिले की जर माझ्या कंपनीने त्यांचे रेकॉर्ड ठेवण्याचे काम हाताळले तर त्याला केवढा मोठा वेळ, श्रम आणि पैसा वाचणार होता. आणि त्याला हेही पटलेही. त्याने तोंड संपत्तीही दिली. आणि पण जेव्हा त्याला पोस्टाने करारनामा सही करण्यासाठी पाठविला तेव्हा आधी त्याने थोडी खळमळ केली व नंतर चक्क नकार दिला. माझा संताप झाला. त्यानंतर मी विचारले, पुन्हा तसेच वारंवार घडू लागले? रुथ म्हणाली. क्षणभर तिने डोळे मिटले आणि माझ्या मागे 7.5 लागले आहे, याशिवाय असे घडायला दुसरे काहीच कारण असू शकत नाही. होय तसेच आहे, मी म्हणालो. मी तिला समजावले की त्या दातांच्या डॉक्टरावरची तिची चिडचिड आणि द्वेष या भावनेने तिच्या अचेतन मनात
हे ठसवले आहे की इतर संभाव्य ग्राहकही असेच ऐनवेळी नकार देतील आणि तिच्या विश्वासाने विफलतेचे, शत्रुत्वाचे आणि अडथळ्यांचे वातावरण निर्माण केले आणि तिने हळूहळू तिच्या मनात ग्राहक ऐनवेळी फिरून जाण्याची अपेक्षा ठसवली आणि तिच्या अचेतन मनात ही अपेक्षा कोरली जाऊन ती त्याला भीती होती आणि तिची स्थिती ओढवून आणली जाऊ लागली आणि एका पाठोपाठ एक येणाऱ्या अपयशाने तिच्या मनात पक्की गाठ बसली होती की तिच्या कपाळी अपयशच लिहिले आहे आणि तिनेच एका दृष्ट चक्राची निर्मिती केली आहे. आणि आम्ही आमचे बोलणे चालूच ठेवले तसेच रुथला दिसू लागले की खरी अडचण तिच्या स्वतःच्या मनात होती आणि तिला पटले की यावर उपाय म्हणजे तिने तिचा मानसिक दृष्टिकोन बदलणे व त्याचा आरंभ तिने असा केला की मला जाणीव आहे की माझ्या अचेतन मनात अमर्याद बुद्धिमत्तेशी मी एकरूप झालेले आहे आणि जिला कोणतीही अडथळे, अडचणी किंवा विलंब ठाऊक नसतात. मी सर्वश्रेष्ठ, आनंदमय, अपेक्षित विहर आहे आणि माझे सखोल मन माझ्या विचारांना प्रतिसाद देत आहे आणि मला माहिती आहे की माझ्या अचेतन मनाच्या अफाट शक्तीचे कार्य अडवले जाऊ शकत नाही, पण अपार बुद्धिमत्ता नेहमीच प्रारंभ केलेले कार्य यशस्वीपणे पूर्ण करते आणि सर्जनशील शहाणपण माझ्या माफत काम करून माझ्या सगळ्या योजना आणि उद्दिष्ट पूर्णत्वाला आणत आहे आणि मी ज्याच्या गोष्टींचा आरंभ करते ती यशस्वीपणे संपवते आणि माझ्या जीवनात माझे लक्ष अद्भुत सेवा देण्याचे आहे आणि मी ज्याचा संपर्क करते ते माझ्या कामाने धन्यता अनुभवतात आणि माझे सगळे कामे दैवी विधानाने पूर्णत्वाला पोहोचतात देखील. म्हणून ती रोज सकाळी ग्राहकाला भेटायला जाण्याच्या आधी ही प्रार्थना म्हणायची आणि रोज रात्री झोपी जाण्याआधी पण ही प्रार्थना करायची आणि असे करून थोड्या रोज रात्री तिने कालावधीत तिने तिच्या अचेतन मनात नवीन सवय स्थिर केली आणि लवकरच ती तिच्या संभाव्य ग्राहकांना त्यांचे काम तिच्या कल्पनेत देण्यासाठी राजी करण्यात यशस्वी होऊ लागली आणि 7:30ला बळी पडल्याचे सगळे विचार ती विसरून गेली होती. आणि तुम्हाला जे हवे ते किती हवे म्हणून एका गोष्टीनुसार एका तरुणाने सॉक्रेटिसला विचारले की त्याला शहाणपण ज्ञान कसे मिळेल, माझ्यासोबत ये. सॉक्रेटिस उत्तरला व त्याने त्या तरुणाला नदीजवळ नेले आणि दोघेही नदीत उतरले व आतल्या दिशेने चालू लागले आणि जेव्हा पाणी गळ्यापाशी आले तेव्हा अचानक सॉक्रेटिसने त्या तरुणाचे डोके पाण्यात दाबून धरले आणि तो तरुण श्वास घेण्यासाठी धडपडू लागला आणि काही क्षणानंतर सॉक्रेटिसने त्याला सोडून दिले आणि पाण्याबाहेर पडल्याबरोबर जेव्हा तरुण पूर्वस्थितीला आला तेव्हा सॉक्रेटिसने त्याला विचारले, जेव्हा तुझे डोके पाण्याखाली होते तेव्हा तुला सगळ्यात जास्त हे काय हवे होते? मला श्वास घ्यायला हवा होती. आणि तरुण उत्तरला. मग सावकाश मान हलवेत सॉक्रेटिसला म्हणाला, बरोबर, पाण्यात बुडत असताना तुला जितक्या तीव्रतेने हवेची गरज होती ना तितक्याच तीव्रतेने तुला जेव्हा शहाणपण व ज्ञानाचा ध्यास असेल आणि लागेल ना तेव्हाच तुला ते मिळेल. म्हणून तशाच प्रकारे जेव्हा तुमच्या जीवनातील कोणताही अडथळा दूर करण्याची तीव्र इच्छा मनापासून असेल तेव्हा तुम्ही एक स्पष्ट निर्णयाप्रत पोहोचता की यातून बाहेर पडण्याचा एखादा मार्ग असेलच आणि तुम्ही आत्मविश्वासाने ठरवता की हाच तो मार्ग आहे ज्यावर तुम्ही चालायला पाहिजे. आणि जर तुम्हाला खरोखरच मनाची शांती व आंतरिक स्थैर्य हवे असेल तर मग ते तुम्हाला मिळेलच. मग या गोष्टीने काही फरक पडत नाही की तुमच्याशी कोण किती अन्यायाने वागत असतो व तुमचा बॉस किती पक्षपाती असतो आणि वा तुमच्याशी कोणी कितीही नीच व्यवहार करो, या सगळ्या गोष्टी निरर्थक ठरतात. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या मानसिक व आध्यात्मिक शक्ती जागृत करता आणि तुम्हाला माहिती असते की तुम्हाला काय हवे आहे आणि म्हणून मग तुम्ही राग, द्वेष, शत्रुत्व आणि दुर्भावनेच्या विचाररूपी लुटारूंना तुमच्या शांतीच्या, सुसंवादाच्या, आरोग्याच्या आणि सुखाच्या खजिन्यावर धाड टाकू देत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांना तुमच्या जीवन ध्येयाशी तातडीने एकरूप करण्याची सवय लावून घेता तेव्हा तुम्हाला लोक, परिस्थिती, बातम्या आणि घटना असे बाह्य घटक अस्वस्थ व विचलित करू शकत नाही. आणि तुमचे जीवन ध्येय आहे आणि शांती, आरोग्य, प्रेरणा, सुसंवाद आणि भरभराट आहे. आणि आता या क्षणी तुमच्या अंतरंगात शांतीची शीतल गंगा वाहत असल्याचे अनुभवा आणि तुमचे विचार म्हणजे एक अदृश्य व अमूर्त शक्ती आहे आणि त्या शक्तीने तुम्हाला आशीर्वाद, प्रेरणा आणि शांती द्यावी अशी निवड करा. तो बरा का होऊ शकला नाही? एका मोठ्या पुस्तकात वितरणासाठी ॲलन एस नावाचा गृहस्थ क्षेत्रीय प्रतिनिधी म्हणून काम करीत होता. तो विवाहित असून 4 मुलांचा पिता होता. तरी त्याच्या व्यावसायिक दौऱ्याच्या दरम्यान एक स्त्री गुप्त संबंध नक्कीच ते बांधून होती. म्हणून त्याचे स्पष्टीकरण आपण असे देऊ शकतो की त्याला कोणताही इलाज त्यात सापडत नव्हता आणि स्पष्टीकरण आणि इलाज ते मग त्याला स्वतःहून करायचे होते. मग तो एक प्रार्थना नक्कीच करू लागला आणि ती प्रार्थना होती, माझ्या मनात शांती, संयम, संतुलन आणि समस्थिती व्यापून राहिली आहे आणि माझ्या अंतरंगात ईश्वर स्मित करीत पहुडला आहे आणि मला भूत, वर्तमान व भविष्य काळासाठी कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही आणि माझ्या अचेतन मनाची अपार बुद्धिमत्ता मला मार्ग दाखवित आहे आणि सगळ्या बाबतीत दिशादर्शन करीत आहे. आता मी प्रत्येक परिस्थितीला श्रद्धा, संयम, शांती आणि आत्मविश्वासाने सामोरे जात आहे
आणि आता मी या सवयींपासून पूर्णपणे मुक्त झालो आहे आणि माझे मन आंतरिक शांती, मुक्ती आणि आनंदाने भरून गेले आहे. आणि मी स्वतःला क्षमा करतो, मग मला मुक्त केले जाते आणि शांती, सौम्य आणि आत्मविश्वास माझ्या मनावर साम्राज्य गाजवित आहे. आणि तो जेव्हा ही प्रार्थना म्हणायचा तेव्हा त्याला कळत होते की तो काय करीत आहे आणि तो कशासाठी करीत आहे आणि तो काय करीत होता. या जाणीवेतून त्याला आवश्यक ती श्रद्धा व विश्वास मिळत होता. आणि मी त्याला जेव्हा समजावून सांगितले की हे वाक्य मी मोठ्याने, सावकाश व प्रेमपूर्वक म्हणत राहिला तरी ती हळूहळू त्याच्या अचेतन मनात उतरत राहतील आणि जमिनीत पेरलेल्या बियांप्रमाणे ती वाक्य तिथे रुजतील व त्यांना फळे येतील. आणि त्याने मोठ्याने उच्चारले. त्यांच्या प्रार्थनेचे शब्द त्यांच्या कानावर अचेतन मनाकडे व उपचारक कंपन्यांच्या रूपात पोहोचले व त्यांनी त्यांच्या समस्येची मुळाशी असलेल्या सगळ्या नकारात्मक मानसिक विचारसरणीला पुसून टाकले आणि काळोखात प्रकाश किरण फाकले आणि सर्जनशील विचारांनी विध्वंसक विचार नष्ट केले. आणि एका महिन्यात तो पूर्णपणे बदलला. आणि मग त्याला भरपूर काही गोष्टी या समजाव्या लागल्या आणि त्याला समजल्या. तेव्हा तो त्या गोष्टींपासून दूर राहायला लागला. मित्रांनो, मद्यासक्तीची ही कारणे आहेत की मद्यासक्तीचे खरे कारण आहे नकारात्मक विघातक विचारशैली. कारण मानव जसा विचार करतो तसा तो असतो. आणि मद्यासक्त व्यक्तीच्या मनात हीनता, अधुरेपणा, विफलता आणि पराभवाचा भाव हा खोलवर रुजलेला असतो आणि त्याला जोड लाभते सखोल आंतरिक शत्रुत्वाच्या भावनेची. आणि ती व्यक्ती तिच्या पिण्याच्या समर्थनार्थ हजारो बहाणे देऊ शकते, पण खरे तर एकमेव कारण असते की तिच्या विचारसरणीत 3 जादुई पावले असतात. उद्दिष्ट साधण्याचे पहिले पाऊल: शरीर व मनाने शांत, शिथिल, स्तब्ध होऊन मनाचे चक्र थांबवा. ध्यानमग्न तंत्रित अवस्थेत प्रवेश करा. आणि अशी शांती, शिथिल व ग्रहणशील अवस्था म्हणजे दुसऱ्या पायरीची पूर्वतयारी असते. दुसरे पाऊल: यांची वारंवार पुनरुक्ती करता येईल असे एक छोटे वाक्य बनवा आणि जे तुमच्या स्मृतीत कोरता येईल. आणि या वाक्याचा उपयोग करा व मला आता संयम आणि मानसिक शांती लाभली आहे आणि मी त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि तुमचे लक्ष इकडे तिकडे भटकू नये म्हणून हे वाक्य मोठ्याने म्हणा किंवा मग तुमच्या ओठांची व जिभेची हालचाल करीत मूकपणे मनातल्या मनात म्हणा. आणि त्यामुळे ते वाक्य तुमच्या अचेतन मनात उतरण्यास मदत होईल. आणि असे 5 मिनिटं किंवा जास्त वेळ करा. त्याचा तुम्हाला एक सखोल भावनात्मक प्रतिसाद लाभेल. आणि म्हणून तिसरे पाऊल तुम्ही असे करा की झोपी जाण्यापूर्वी महान जर्मन कवी गटेच्या तंत्रांचा सराव करा आणि कल्पना करा की तुमचा एखादा मित्र किंवा प्रिय व्यक्ती तुमच्या जवळ आहे आणि तुमचे डोळे मिटलेले आहेत आणि तुमचे मन व शरीर शांत व सैल सोडलेले आहे. आणि तुमच्या कल्पनेत तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला म्हणत आहे की अभिनंदन, त्यांचे स्मित पहा आणि त्यांचा आवाज ऐका, मनोमन त्यांच्या हाताचा स्पर्श अनुभवा आणि सगळे खरे व वास्तविक आहे अशी अनुभूती घ्या. आणि अभिनंदन या शब्दात त्या सवयींपासून पूर्ण स्वातंत्र्य अभिप्रेत आहे. आणि तो शब्द पुन्हा पुन्हा ऐकत राहा. आणि जोपर्यंत तुम्हाला समाधानकारक अचेतन प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत ऐकत राहा आणि सतत करीत राहा. जेव्हा भीती तुमच्या मनाच्या दारावर धडक देईल किंवा चिंता, काळजी आणि शंका तुमच्या मार्गात आडवे येतील तेव्हा तुमच्या उद्दिष्टाला ध्येय घट्ट करून ठेवा आणि तुमच्या अचेतन मनातील त्या अपार शक्तीचा विचार करा आणि जे तुमच्या विचारांना आणि कल्पनांना चालना देऊ शकते. आणि त्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास, ताकद आणि धाडस लाभेल. आणि करीत राहा. लगे रहो, चिकाटी सोडू नका. उषाकाल होऊन अंधार पळत काढीत नाही तोपर्यंत तुम्ही लागत राहा आणि ते कार्य तुम्ही करत राहा. तुमच्या विचारशक्तीचा परमार्श आहे. समस्येतच तिची उकल दडलेली असते. अपार बुद्धिमत्तेला तुम्ही विश्वास आणि श्रद्धेने साथ घालता की ती तुम्हाला प्रतिसाद देत असते आणि ती तुमच्याकडून ते कार्य नक्कीच करून घेत असते. म्हणून सवय हे तुमच्या अचेतन मनाचे कार्य असते. तुमच्या सवयी तुमच्या जीवनावर किती ताकदीने वर्चस्व गाजवतात आणि यासारख्या तुमच्या अचेतन मनाच्या शक्तीचा दुसरा कोणताच पुरावा असू शकत नाही. म्हणून तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम असता. एखादा विचार वा कृती तुमच्या अचेतन मनावर खोलवर चिन्ह बनवून तो विचार वा ती कृती स्वयंस्फूर्त बनेपर्यंत तो विचार वा कृती वारंवार करून तुम्ही स्वतःला कोणत्याही सवय लावू शकता. आणि तुम्हाला निवड करण्याचे स्वातंत्र्य आहे आणि तुम्ही चांगली वा वाईट सवय निवडू शकता. प्रार्थना एक चांगली सवय आणि तुमच्या चेतन मनात तुम्ही धारण केलेल्या कोणत्याही मानसिक चित्राला तुमच्या श्रद्धेचे पाठबळ लाभते. आणि तेव्हा तुमच्या अचेतन मन त्या चित्राला वास्तवात साकार करत असते. तुमच्या सिद्धीच्या किंवा यशाच्या वाटेतील एकमात्र अडथळा असतो तुमचे स्वतःचे विचार व मानसिक प्रतिमा. जेव्हा तुम्ही चित्त भरकटू लागते तेव्हा त्याला तुमच्या हिताच्या किंवा ध्येयाच्या चिंतनाद्वारे परत स्थिर करा. आणि असे करण्याचे स्वतःला सवयच लावून घ्या. आणि तुमचे चेतन मन म्हणजे कॅमेरा आहे आणि तुमचे अचेतन मन म्हणजे त्या कॅमेऱ्यातील संवेदनशील फिल्म आहे आणि ज्यावर चित्र नोंदविले आहे. म्हणून आपल्या मागे 7.5चा फेरा लागला आहे असा विचार म्हणजे मनात वारंवार केला गेलेला एखादा भयग्रस्त विचार ठरू शकतो आणि तुम्हाला तसेच रिझल्ट सुद्धा त्याचे भेटू शकतात.
म्हणून नवीन सवय लावून घेण्यासाठी आधी तुम्हाला ते पटले पाहिजे की तुम्ही ती सवय लावून घेणे इष्ट आहे. आणि जेव्हा एखादी सवय तुम्ही लावून घेण्याच्या व चालू ठेवण्याच्या गरजेपेक्षा ती सोडून देण्याची इच्छा जोरदार असते, तेव्हा ती सवय सोडण्यात तुम्हाला 51% यश आले असे समजा. म्हणून इतरांच्या वक्तव्याला तुम्ही तुमच्या विचारांद्वारे मानसिक अनुमती दिल्याशिवाय ते तुम्हाला दुखवू शकत नाही. आणि तुमच्या ध्येयाशी एकरूप व्हा. तुमचे ध्येय आहे शांती, सुसंवाद आणि आनंद. तुमच्या चिताकाशात तुम्ही एकटेच विचार करणारे असता आणि अतिरिक्त मद्यपान म्हणजे समस्येतून पळ काढण्याची अचेतन इच्छा आणि मद्याशक्तीचे कारण आहे. नकारात्मक आणि विघातक विचारशैली यावर इलाज म्हणजे त्यापासून मुक्तीचे, संयमाचे आणि परिपूर्णतेचे विचार करणे व समस्या सुटल्याचा रोमांच अनुभवणे. आणि अनेक लोक दारू सोडू शकत नाही कारण मद्यासक्ती ही त्यांची समस्या आहे आणि हे ते मान्य करीत नाही. म्हणून तुम्हाला सवयीचे कैदी म्हणून तुमच्या कृती स्वातंत्र्याला पायाबंद घालणारे तुमच्या अचेतन मनाचे नियमच तुम्हाला व्यसनमुक्ती आणि आनंद देतील. आणि या नियमांचा अवलंब तुम्ही कसा करता यावर ते अवलंबून असते. म्हणून तुमच्या कल्पनेने तुमच्या दारूच्या बाटलीकडे नेले होते आणि आता तुम्ही व्यसनमुक्त आहात अशी कल्पना करून सवय मुक्तीकडे जा. आणि मद्यासक्तीचे असे कारण आहे की नकारात्मक व विघातक विचार प्रणाली माणूस त्यांच्या हृदयात जसा विचार करतो तसा तो असतो. आणि जेव्हा भय तुमच्या हृदयाचे दार ठोठावते तेव्हा श्रद्धेला व शुभ गोष्टींना दार उघडायला पाठवा आणि नक्की चांगल्या गोष्टी तुमच्याकडे येतील. म्हणून भय घालण्यासाठी आणि घालविण्यासाठी अचेतन मनाचा वापर नक्कीच तुम्ही केला पाहिजे. माझ्या एका विद्यार्थ्याला त्याच्या व्यावसायिक संघटनेतर्फे वार्षिक समारंभात भाषण देण्यासाठी आमंत्रित केले गेले होते असे लेखक म्हणतात. तो मला म्हणाला की त्याच्या क्षेत्रातील कितीतरी प्रभावशाली लोकांचा ज्यात समावेश आहे अशा हजारो लोकांसमोर भाषण देण्याच्या कल्पनेनेच त्याला घाम फुटला होता आणि त्याने त्याच्या भीतीवर पुढील मार्गाने विजय मिळवला. आणि कित्येक रात्री तो साधारणतः 5 मिनिटे आराम खुर्चीत शांतपणे बसायचा. मग स्वतःची सावकाश शांतपणे आणि सकारात्मकतेने म्हणायचा, मी या भीतीवर ताबा मिळवणार आहे. मी नुकताच त्याच्यावर ताबा मिळवलाय आणि मी शांत व संयम आणि विश्वासपूर्ण रीतीने बोलतो. मी सहज आणि शिथिल आहे. अशा रीतीने त्याच्या मनाच्या एका ठराविक नियमाला चालना दिली. आणि जेव्हा भाषण देण्याची वेळ आली तेव्हा त्याने भीतीवर नियंत्रण ठेवून सफलतेने भाषण सुद्धा दिले. म्हणून अचेतन मन त्याला दिलेल्या सूचनेनुसार कार्य करण्यास बांधलेले असते आणि ते सूचनेने नियंत्रित होत असते. आणि ही प्रक्रिया विद्रावीकरणासारखीच असते आणि ज्यामध्ये गाळणीद्वारे गाळलेला द्रव्य खाली झिरपत जाऊन एकत्रित केला जातो. आणि हे सकारात्मक बीजे अचेतन क्षेत्रात रुजताना आणि अंकुरित होऊन तुम्हाला संयम, शांती आणि सद्भावाची फळे देतात. सर्वात मोठा शत्रू आहे असे म्हटले जाते की भय हा लोकांचा सर्वात मोठा शत्रू आहे. आणि अपयश, आजार आणि मानवी संबंध या सगळ्यांमागेच भयच असते. आणि लाखो करोडो लोकांच्या भूतकाळाची, भविष्यकाळाची आणि म्हातारपणाची, वेडेपणाची आणि मृत्यूची भीती वाटत असते. पण भय हा तुमच्या मनातील केवळ विचार आहे. याचाच अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्याच विचारांनी भयभीत झाला आहात. आणि जेव्हा एका लहान मुलाला त्याचा मित्र सांगतो की त्याच्या पलंगाखाली भूत आहे आणि ते रात्री त्याला पकडणार आहे तेव्हा ते मूल गर्भगळीत होऊ शकते. पण जेव्हा त्याचे पालक लाईट चालू करून त्याला दाखवून देतात की पलंगाखाली भूत नाही तेव्हा ते भयमुक्त होते. आणि जर तिथे खरोखरच ते त्याच्या मनातील भूताच्या आशंकेने घाबरले असते तितकेच ते त्याच्या मनातील भूताच्या आशंकेने घाबरले असते. आणि त्याच्या वडिलांनी त्याच्या मनातील खोट्या विश्वासावर इलाज केला आणि त्याला दाखवले की ज्या गोष्टीची भीती वाटत होती ती गोष्ट अस्तित्वात नव्हती. आणि तशाच प्रकारे आपले अधिकतर भय वास्तविक नसतात आणि असतो तो केवळ वेगवेगळ्या अशुभ व अमलगणांच्या पडद्यांछायांचा समूह आणि पडाछाया या अस्सल नसतात. मग त्यांचा अस्तित्व नसते. ज्यांनी भीती वाटते असे तेच करा आणि ज्यांची तुम्हाला भीती वाटते आणि ते करू नाही वाटत तेच तुम्ही आयुष्यात केले पाहिजे आणि त्यावर प्रयत्न सुद्धा केले पाहिजे. 19व्या शतकातील महान तत्वचिंतक कवी रॉल्फ वॉल्डो इमर्सनने म्हटले आहे की तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट करा म्हणजेच भीतीचा मृत्यू निश्चित आहे. आणि असा एक काळ होता की श्रोत्यांसमोर उभे राहून भाषण करण्याच्या केवळ कल्पनेने माझी बोबडी वळायची. आणि जर मी त्या भीतीला शरण गेलो असतो तर मग मला खात्री आहे की आज तुम्ही हे नक्कीच विचार तुम्ही वाचू शकला नसता असे लेखक म्हणतायत. आणि अचेतन मनाच्या कार्याबद्दल मी जे काही शिकलो आहे त्यात इतरांना कधी सहभागी करू शकलो नसतो आणि घेऊ शकलो नसतो. म्हणून इमर्सनने सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करून मी त्या भीतीवर विजय मिळवला व आतून छाती धडपत असतानाही मी श्रोत्यांसमोर जायचो आणि बोलायचो. हळूहळू माझी भीती कमी कमी होत गेली आणि शेवटी मला भाषण देताना आनंद वाटू लागला. आणि इतकेच नव्हे तर आता मी भाषणांच्या आमंत्रणाची वाट पाहू लागलो आणि मी ती गोष्ट केली जिची मला भीती वाटत होती आणि त्या भीतीचे मरण निश्चित झाले. म्हणून जेव्हा तुम्ही सकारात्मकतेने व ठामपणे म्हणता की तुम्ही तुमच्या भीतीला व यश करणार आहात आणि असा ठाम निर्णय तुम्ही तुमच्या चेतन मनात घेता आणि तेव्हा तुमच्या अचेतन मनाची शक्ती
ही मुक्त होते आणि तुमच्या विचाराला प्रतिसाद देत व्हावू लागते. म्हणून मंचाची भीती हद्दपार करणे हे महत्वाचे आहे. मागच्या प्रकरणात मी जे आर्ट नावाच्या एका रंगमंच गायिकेचा किस्सा तुम्हाला सांगितला होता, त्याच त्या तरुणाची कारकीर्द मंचावर जाण्याच्या भीतीपोटी धोक्यात आली होती. आणि जेव्हा तिला एका मोठ्या नाटक कंपनीद्वारे एका मोठ्या भूमिकेसाठी ऑडिशन टेस्ट द्यायला बोलवले होते, तेव्हा मग तिला कळत होते की तिला यशाकडे नेणारी ही शेवटची संधी आहे आणि शेवटची संधी ही ठरू शकते. मग त्यातून तिने बाहेर पडू शकली नाही तर तिच्या कारकिर्दीचे काही खरे नव्हते. म्हणून ती त्याप्रमाणे प्रयत्न करू लागली आणि ही भीती दूर करण्यासाठी ती एकांत असलेल्या एका खोलीत बसायची व तिचे मन व शरीर शक्य तितके सैल सोडून शांत व्हायची. आणि मग तिच्या अचेतन मनावर कब्जा करणाऱ्या भीतीशी लढण्यासाठी ती आवश्यक शांतपणे आणि भावपूर्ण पुढील शब्द वारंवार म्हणायची. मी सुंदर गाते, मी संतुलित आत्मविश्वासाने पूर्ण आणि शांत नक्कीच आहे आणि मला सर्व काही प्राप्त या जगामध्ये होत आहे. म्हणून मित्रांनो, ती दिवसातून 5 वेळा 10 वेळा असे करायची आणि एका आठवड्यानंतर तिचा आत्मविश्वास व संयम वाढला. आणि जेव्हा वेळ आली तिने उत्कृष्ट रीतीने ऑडिशन टेस्ट दिली आणि अपयशाने तिचे भय, जवळच्या विद्यापीठातून अनेक विद्यार्थी मला भेटायला येतात असे लेखक म्हणतात आणि अपयशाचे भय त्यांना वाटते असे ते मला सांगतात. आणि मग त्यानुसार त्यांची भीती आपण घालवू शकतो आणि त्यांची भीती घालवण्याचे प्रयत्न आपण नक्कीच करू शकतो. कारण भीती ही फक्त आपल्याला मनात असते आणि ती कधीही आपल्या समोर येत नसते. म्हणून आपण पहिलेच त्या गोष्टीला भीत असतो आणि त्यामार्फत आपण भरपूर काही गोष्टी या चुकवत असतो आणि त्या गोष्टींना आपण नक्कीच माघार दिला पाहिजे. म्हणून स्वतःला सगळ्या भयांपासून मुक्त करा. नक्कीच आपल्या पुस्तकामध्ये लिहिले आहे की आपले भय दूर करण्याचे उत्तम सूत्र आहे. ईश्वराला शोधले, त्याने माझी हाक ऐकली आणि मला माझ्या सगळ्या भयापासून मुक्त केले. आपल्या अचेतन मनाची चमत्कारी आश्चर्य जाणून घ्या. ते कसे कार्य करते, काम काय करते ते समजून घ्या आणि या प्रकरणात दिलेल्या तंत्राचा कुशलतेने तुमचे अचेतन मन तुम्हाला प्रतिसाद देईल आणि तुम्ही सगळ्या भीतीपासून मुक्त व्हाल. आणि मी ईश्वराला साथ दिली आणि त्याने माझी हाक ऐकली आणि मला माझ्या सगळ्या भीतीपासून मुक्त देखील केले. म्हणून भीतीतून मुक्त होण्यासाठी ही पावले उचला. जी गोष्ट करायची तुम्हाला भीती वाटते ना, तीच गोष्ट करा. मग भीतीचे मरण अटळ आहे. आणि जर तुम्ही स्वतःलाच पूर्ण आत्मविश्वासाने व श्रद्धेने सांगितले मी या भीतीवर कब्जा करणार आहे, तर तुम्ही तसे करू शकाल. आणि भीती हा तुमच्या मनातील नकारात्मक विचार आहे, त्याला समूळ उपटून टाका व त्याच्या जागी सर्जनशील विचार लावा. आणि भीतीने करोडो लोकांना मारले आहे. आत्मविश्वास भीतीपेक्षा महानतम आहे. ईश्वर आणि शुभ गोष्टीतील श्रद्धेपेक्षा कोणतीही गोष्ट शक्तिशाली असू शकत नाही. भय व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे आणि अपयश, आजार आणि वाईट मानवी संबंधाचा भयच कारणीभूत असते. आणि प्रेम भीतीला हाकलून लावते. आणि प्रेम म्हणजे जीवनातील चांगल्या गोष्टींबद्दलची भावनिक आत्मीयता व अनुराग आणि प्रामाणिकपणा, एकात्मता, न्याय, सद्भाव आणि यशाच्या प्रेमात पडा. आणि सर्वोत्तमाच्या खुशाल या अपेक्षेत जगा आणि ते सर्वोत्तम अपरिहार्यपणे तुमच्या दाराशी येईल. आणि भीतीच्या दुःसूचनांवर भीतीविरोधी विचारांनी प्रतिहल्ला करा. आणि जसे मी सुंदर गातो, मी संयत, शांत, संतुलित आहे असा विचार तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरेल. तुम्हाला हतबल करणारे, परीक्षेच्या वेळेपुरता होणारे विस्मरण हे पण भीतीमुळे होते. आणि यावर मात करण्यासाठी तुम्ही ठामपणे म्हणू शकता, ज्या गोष्टी जाणून घेणे माझ्यासाठी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टींबाबत माझी स्मृती पक्की आहे. आणि परीक्षेत तुम्ही मिळवलेल्या उज्ज्वल यशाबद्दल तुम्हाला माझी मित्रप्रिय व्यक्ती तुमचे अभिनंदन करीत आहे. आणि अशी कल्पना करा आणि चिकाटी ठेवली तर मग तुम्ही नक्कीच जिंकाल. म्हणून पाण्याची भीती वाटत असेल तर पोहणे शिका आणि तुमच्या कल्पनेत मोकळेपणाने पोहण्याचा आनंद लुटा. आणि स्वतःला मानसिकरित्या पाण्यात उतरवा आणि पाण्याच्या गारव्याची आणि पोहण्याची रोमांचकता अनुभवती कल्पनेत घ्या. आणि हे चित्र अत्यंत सजीव स्पष्ट करा. व तुम्ही असे केले तर तुम्ही पाण्यात उतरून त्याला जिंकायला बाध्य व्हाल. आणि या तुमच्या मनाचा नियम आहे. जर तुम्हाला लिफ्ट सारख्या अरुंद जागेची भीती वाटत असेल तर मानसिकरित्या लिफ्टमध्ये प्रवास करा व त्यावेळी लिफ्टच्या भागांना व त्यांच्या कार्याला धन्यवाद द्या. आणि तुमचे भय किती लवकर अदृश्य होते हे पाहून तुम्ही आश्चर्यचकित नक्कीच व्हाल. 2च भय जन्मजात असतात, पडण्याचे भय आणि आवाजाचे भय. बाकीचे सगळे भय तुम्ही नंतर संपादित केलेले असतात. त्यांच्यापासून मुक्त तुम्ही व्हायला पाहिजे. सामान्य भय उपयुक्त असते, असामान्य भय अत्यंत वाईट व विध्वंसक असते. आणि सतत भीतीच्या छायेत वावरलेल्या अपसामान्य भय मानसिक विकृती व गंड निर्माण होतात. आणि जेव्हा तुम्हाला हे कळते की तुमच्या अचेतन मनाची शक्ती ही परिस्थिती बदलू शकते आणि तुम्हाला मनात दीर्घकाळापासून असलेली मनीषा पूर्ण करू शकते, तेव्हा तुम्ही तुमच्या अपसामान्य भयातून बाहेर पडू शकता. आणि तुमच्या भीतीच्या विरोधी अशा तुमच्या इच्छेकडे तात्काळ लक्ष पुरवा. आणि प्रेम अगदी निष्ठेने भयाला बाहेर ढकलते. आणि मग तुम्हाला अपयशाची भीती वाटत असेल तर यशाकडे लक्ष द्या.
आणि आजाराने घाबरत असाल तर परिपूर्ण स्वास्थ्याचे चिंतन करा आणि अपघाताच्या भीतीने हे ग्रस्त आहात आणि ईश्वराच्या मार्गदर्शनाने व संरक्षणाने मनन करा. मृत्यूची भीती वाटत असेल तर चिरंतर शाश्वत जीवनाचा विचार करा आणि ईश्वर म्हणजे जीवन आणि सध्या तेच तुमचे जीवन आहे असे तुम्ही मनात नक्कीच ठरवा. तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते असते ती खरं तर अस्तित्वातच नसतात. हे फक्त तुमच्या मनातील विचार असतात आणि विचार नेहमी सर्जनशील असतात. म्हणून जॉबने सांगितले आहे की मला त्याची भीती वाटत होती तेच माझ्या वाट्याला आले आणि म्हणूनच भीत्यापाठी ब्रह्म राक्षस असे म्हणतात. आणि चांगले विचार करा, चांगले नक्कीच तुमच्या बरोबर होईल आणि चांगले जीवन तुम्हाला लाभेल. म्हणून एकच रचनात्मक शक्ती आहे ती म्हणजे सुसंवादिता. आणि या शक्तीत कोणतेच कलह, संघर्ष वा विभाजन नसते. तिचा उगम प्रेमातून होतो. म्हणूनच तुमच्या भल्या विचारांसोबत ईश्वरी शक्ती मान्य असते आणि ते विचार तुम्ही चांगलेच केले पाहिजे. आणि त्या विचारांसोबत स्वामीही तुम्हाला नक्कीच चांगले विचार देतील आणि चांगल्या विचारापासून नक्कीच पुढचे चांगले विचार हे जन्म घेत असतात. म्हणून तुमच्या मनामध्ये जेवढी जास्त निस्वार्थ भक्ती असली तेवढी जास्त स्वामी समर्थ तुम्हाला त्या भक्तीचे फळ हे लवकरात लवकर देत असतात. म्हणून मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.